औराई येथील कालपी कोतवाली भागातील बरदौली गावात राहणारा मनीष आणि केलिया पोलीस स्टेशन हद्दीतील सुशील नगर, हिंगुटा आणि हालपाटा इथं राहणारी दीक्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मनीषच्या कुटुंबियांना याचा वारा मिळाला. यालाही त्यांनी विरोध केला होता. बुधवारी सकाळी मनीष घरातून निघून गेल्यावर त्याच्या कुटुंबियांनी त्याला विचारणा केली असता त्यानं काहीही सांगितलं नाही. दीक्षाही सकाळी घरच्यांना काहीही न सांगता निघून गेली. यानंतर दोघेही कालपी इथं पोहोचले आणि व्यास मंदिर आणि बनखंडी मंदिराचं दर्शन घेतल्याचे सांगितलं जातं. तिथे त्याला गावातील काही लोक पूजा करताना दिसले. त्यावर तो तिथून निघून गेला. लोकांवर विश्वास ठेवला तर मनीषने संध्याकाळी त्याच्या कुटुंबियांना फोन केला आणि सांगितले की मला दीक्षाशी लग्न करायचं आहे, ज्यावर कुटुंबियांनी समाजाचा हवाला देत नकार दिला. यानंतर दोघेही हिंडत राहिले आणि रात्री कालपी कोतवाली परिसरातील उसर गावजवळ पोहोचले आणि एकमेकांपासून वेगळे न होताच दोघांनीही अंगाला रुमाल बांधून एकमेकांना मिठी मारली. रेल्वे येताच दोघेही घटनास्थळी मृत्यू झाला. ट्रेनच्या धडकेने दीक्षाच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली, मानेला गंभीर दुखापत झाली. मनीषचाही मृत्यू झाला. मनीषची आई माया हिंगुटा गावातील रहिवासी होती, त्यामुळे मनीषला लहानपणापासून गावी ये-जा करावी लागत होती. अनेक महिने तो आपल्या माहेरच्या घरी राहत होता. या दरम्यान त्याची नरेशची मुलगी दीक्षा हिच्याशी मैत्री झाली. मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. दीक्षाच्या आईच्या निधनानंतर तिचे वडील नरेंद्र हे तिच्या लहान भावासह औराई इथं आले होते. त्यातील एका कोचिंग सेंटरमध्ये दीक्षाने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. या दरम्यान नातेवाईक असल्याने मनीषही कधी कधी त्याच्या घरी पोहोचायचा. बुधवारी दोघेही घरातून निघाले तेव्हा दोघांच्या मनात एकच गोष्ट चालली होती की दोघे एकत्र राहणार आणि एकत्रच मरणार. दिवसभर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केली. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. लोक म्हणतात की जर दोघांनी लग्न केलं असतं तर कदाचित त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं नसतं. कुटुंबीयच त्यांच्या प्रेम प्रकरणात अडथळा ठरल्याने दोघांनी एकमेकांना टॉवेल बांधून ट्रेनसमोर उडी मारली. दोघांचा मृत्यू झाला. सकाळी लोक तिथून जात असताना त्यांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. कुटुंबियांनी ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. कालपी कोतवाली परिसरातील बरदौली गावातील ब्रिजलाल अहिरवार यांचा मुलगा मनीष वय वर्ष 22 यांचे कोतवाली परिसरात हिंगुटा गावातील रहिवासी चुलत भाऊ नरेंद्र यांची मुलगी दीक्षा वय वर्ष 20 हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना होती. दोघांच्याही घरच्यांना हे माहीत नव्हते, मात्र दोघेही अनेकदा फोनवर बोलायचे, त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढली. दूरच्या नात्यात काका भाची असल्याचं भासवणाऱ्या तरुण तरुणीच्या कुटुंबियांना प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी विरोध केला. यानंतर बुधवारी सकाळी दीक्षा घराबाहेर पडली. यासोबतच मनीषही कागदपत्र घेऊन घराबाहेर पडला. दिवसभर कालपी इथं फिरूनही दोघे घरी न पोहोचल्याने त्यांचे मृतदेह एकमेकांभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले, मात्र त्यांचा कुठेही पत्ता नव्हता. गुरुवारी सकाळी कालपी कोतवाली परिसरातील उसरगाव जवळील रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह एकमेकांभोवती गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी गावकरी तिथून निघाले असता त्यांनी मृतदेह पडलेले पाहून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांच्या जवळील कागदपत्रावरून दोघांची ओळख पटवली व कुटुंबियांना माहिती दिली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.